नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण इयत्ता 4थीचा मंथनचा अभ्यास सुरू केलेला आहे. या अगोदर आपण इयत्ता 5वी नवोदयचे व्हिडिओ टाकलेले होते. त्यानंतरसुद्धा आपण 5वी नवोदयचा स्वाध्याय क्रमांक तसेच सोडवून घेतलेला होता आणि त्यानुसार आता यापुढे आपण 5वी नवोदयचा गणितांचा सराव करणार आहोत. तर आजचा आपण इयत्ता 4थी मंथन परीक्षेमधील समसंख्या, विषमसंख्या, मूळ संख्या व संयुक्त संख्या आणि वर्गसंख्या या घटकाचा अभ्यास करणार आहे. याची सविस्तर अशी माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रत्येक टॉपिकवरती एक छानसा व्हिडिओ बनवून सेंड केलेला आहे, तर तो नक्की बघा. तर आज आपण फक्त समसंख्या, विषमसंख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या आणि वर्गसंख्या यावरील थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती घेऊन यावरील स्वाध्याय पूर्णपणे सोडवून घेणार आहोत. तर चला करूया समसंख्या विषमसंख्याला सुरुवात. आता बघा, समसंख्या आणि विषमसंख्या म्हणजे काय. ज्या समसंख्याला काय म्हणतात, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्यांना समसंख्या म्हणतात. हे तर सर्वांना माहितीच आहे. तरीसुद्धा आपल्याला स्वाध्याय असल्यामुळे आपण एकदा रिव्हिजन करणार आहोत. विषमसंख्या कशाला म्हणतात, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्यांना विषमसंख्या म्हणतात. आता मित्रांनो, समसंख्या म्हणजे काय, विषमसंख्या म्हणजे काय हे तर परीक्षेत यायला आता प्रश्न विचारणे सोपे झालेले आहे. त्यामुळे 1ली ते 2रीपर्यंत समसंख्या विषमसंख्येवरती प्रश्न येतात. परंतु आता 1 ते 100 मधील समसंख्या किती, विषमसंख्या किती, समसंख्यांची बेरीज किती, विषमसंख्येची बेरीज किती, गुणाकार किती अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात. त्यामुळे तुम्हाला समसंख्या आणि विषमसंख्येची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सर्व करता आले पाहिजे. आता बघा, चला आता आपण काय करूया, मूळ संख्येची व संयुक्त संख्ये याविषयी पाहूया. यांचा सविस्तर असा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा. आता बघा, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. आता मूळ संख्या आणि संयुक्त संख्या, समसंख्या आणि विषमसंख्या यानंतर आपल्याला मूळ संख्या आणि संयुक्त संख्या तर पाहायचं आहे. तर आता बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 या व्यतिरिक्त कोणताही अवयव असू शकतो त्या संख्यांना काय म्हणतात, मूळ संख्या म्हणतात. ज्या ती संख्या व 1 या व्यतिरिक्त आणखी काही अवयव असू शकतात त्यांना काय म्हणतात, संयुक्त संख्या असे म्हणतात. आता ह्या संख्यांना काय म्हणतात, आयती संख्या पण म्हणतात. संयुक्त संख्यांना काय म्हणतात, आयती संख्या म्हणतात. आता 1 ही संख्या, आता हे तर मूळ संख्या तर तुम्हाला काढता येतात, परंतु संयुक्त संख्या पण तुम्हाला काढता येतात. परंतु आता प्रश्न विचारायची 4थीला असल्यामुळे जर प्रश्न विचारायची पद्धत वेगळी आहे. आता काय होणार, 1 ही संख्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या नाही अशा घटकावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातात. बघा, आता परीक्षेमध्ये असा प्रश्न येऊ शकतो की 1 ही संख्या कोणत्या प्रकारची संख्या आहे. तर बघा, 1 ही संख्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या ही नाही हे तर आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपल्याला एक ही हे वाक्य पाठच करून ठेवायचे आहे. सम असून मूळ असणारी एकमेव 2 संख्या आहे. ह्या 2 संख्येवर भरपूर प्रश्न विचारतात मित्रांनो, कारण 2 ही संख्या संयुक्त संख्या नाही, मूळ संख्या आहे आणि 1 ते 100 मधील एकमेव अशी ही समसंख्या आहे. त्यानंतर 2 व्यतिरिक्त सर्व मूळ संख्या विषम संख्या आहेत. बघा, आता आपण काय करतो, मूळ संख्या पाठ करण्यासाठी आपण काय करतो, विषम संख्या आहेत म्हणून सगळ्या पाठ करतो. परंतु 2 ही संख्या समसंख्या आहे आणि एकमेव समसंख्या आहे. त्यामुळे 2 ही संख्या लक्षात ठेवायची आहे. आता प्रश्न परीक्षेमध्ये कशा प्रकारचे येतात बघा, मूळ संख्या 1 ते 10 मध्ये किती, 11 ते 20 मध्ये किती, 21 ते 30 मध्ये किती, 31 ते 40 मध्ये किती, अशा प्रकारचा हा तक्ता आहे ना, तो पूर्णपणे आपल्याला पाठ करून ठेवायचा आहे. कारण की हा तक्ता खूप गरजेचा आहे. प्रश्न काय होतो, 1 ते 10 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत, त्या कोणकोणत्या आहेत असा पण प्रश्न विचारला जातो. किंवा 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत, त्या कोणकोणत्या आहेत असे सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा पूर्ण तक्ता तुम्हाला काय करायचा आहे, पाठ करून ठेवायचा आहे. यानंतर आपण पाहूया वर्गसंख्या. आता वर्गसंख्या म्हणजे काय बघा, वर्गसंख्या तर आपल्याला माहीत आहे. वर्ग तर आपले 1 ते 30पर्यंत पाठ असणे खूप गरजेचं आहे. 4थीपर्यंत जर अभ्यास चालू असेल तर आपल्याला 30पर्यंत पाठ करणे खूप गरजेचं आहे. कारण की गणितावरती भरपूर प्रश्न येतात, बुद्धीमध्ये सुद्धा वर्गांचा उपयोग होतो. त्यामुळे वर्गसंख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, घनसंख्या, समसंख्या, विषमसंख्या या घटकाचा अभ्यास करणे तुम्हाला खूप गरजेचं आहे. त्यामुळे आजचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता वर्गसंख्या काय आहेत,
5 गुणिले 5 बरोबर 25. म्हणजे कोणत्याही वर्गीय संख्येचा जर वर्ग काढायचा असेल तर आपण त्या संख्येला त्या संख्येने गुणतो. ही वर्गसंख्या झाली, बरोबर की नाही. संख्या म्हणजे काय, दिलेल्या संख्येला त्या संख्येने गुणणे. यासाठी आपल्याला बघा 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 अशा प्रकारचे वर्ग दिलेले आहेत आणि हे वर्ग आपल्याला पाठ करणे खूप गरजेचे आहेत. अशा प्रकारे आपण आता समसंख्या, विषम संख्या आणि वर्गसंख्यांचा अभ्यास केला. आता यानंतरचा या घटकावरील आपण स्वाध्याय पाहूया. आता बघा व्यवसाय क्रमांक 9 आहे. पहिलाच प्रश्न आहे बघा, 1 ते 100 या संख्यामध्ये एकक स्थानी कोणता अंक असलेल्या प्रत्येकी 5 मूळ संख्या आहेत. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की मूळ संख्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता 1 ते 100 या संख्यामध्ये एकक स्थानी कोणता अंक असलेल्या प्रत्येकी 5 मूळ संख्या कोणत्या. आता 1 ते 100 या संख्यामध्ये एकक स्थानी सांगितले, एकक स्थानी सांगितलं तर कोणती संख्या येणार आहे, मूळ संख्या किती येणार, 11 येणार, बरोबर की नाही. कोणता अंक असलेल्या प्रत्येकी 5 संख्या आहेत. 1 ते 100 या संख्येमध्ये एकक स्थानी कोणता अंक असलेल्या प्रत्येकी 5 मूळ संख्या आहेत. आता बघा एकक स्थानी कोणता अंक आपल्याला पाहिजे. बघा आता 1 धरला, बघू किती 1चा किती अंक आहेत. बघा आपण तक्त्यामध्ये बघत आहे. 1 इथे एकक स्थानी, इथे 1 आहे, बघा 2 आहे, 3 आहे, इथे 4 आहे आणि इथे 5 आहे. म्हणजे 1 हा 5 वेळा येतो बघा. त्यानंतर आपण 9 बघूया. 9 बघा इथे 1 आहे, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे 9 एकक स्थानी किती वेळा आहे, 5 वेळा, आणि 1 किती वेळा आहे, 5 वेळा आहे. तर पर्यायामध्ये आपल्याला उत्तर बघायचं आहे. बघा पर्यायामध्ये 1 पण आहे आणि 9 पण आहे. तर किती नंबरचा, अ नंबरचा पर्याय आणि क नंबरचा पर्याय. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, फक्त अ आणि क असणार आहे. 1 ते 100 या संख्येमध्ये एकक स्थानी कोणता अंक असलेले प्रत्येकी 5 मूळ संख्या आहेत. म्हणजे 1 आणि 9 हे किती एकक स्थानी असलेल्या किती संख्या आहेत, 5 मूळ संख्या आहेत. आता त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. खूप सोपा आहे मित्रांनो. काही अडचण नसल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आता खालीलपैकी एकूण किती विधाने योग्य आहेत, खालीलपैकी एकूण किती विधाने योग्य आहेत. एक ही संख्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या ही नाही. आपण मगाशी काय पाहिलं होतं रे, एकही संख्या मूळही नाही आणि संयुक्त नाही. म्हणजे हा पर्याय काय झाला आपला, बरोबर आला, बरोबर करा. 91 ते 100 यामध्ये सर्वात कमी मूळ संख्या येत्या, बरोबर का. 91 आणि 97 या दोनच फक्त मूळ संख्या 91 ते 100 मध्ये असल्यामुळे हा सुद्धा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा 2 ही एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे, बरोबर. आपण मगाशी सांगितलं होतं की 2 ही संख्या लक्षात ठेवायची आहे, कारण की ती एकमेव अशी समसंख्या मूळ संख्या आहे. म्हणजे हा सुद्धा आपला पर्याय बरोबर आलेला आहे. 1 ते 100 मध्ये 2 अंकी एकूण 25 मूळ संख्या आहेत. हा चुकीचा आहे मित्रांनो. 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत, पण 1 ते 100 मध्ये 2 अंकी ह्यांनी सांगितलेलं आहे. 2 अंकी प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचं आहे. बघा 2 अंकी हा 2 शब्दामुळे आपल्या 25 मूळ संख्या नाहीत. तर 1 ते 100 यामध्ये फक्त 25 मूळ संख्येमध्ये हा पर्याय काय झाला, आपला चुकीचा झाला. म्हणजे किती वाक्य बरोबर आले, 1, 2 आणि 3, 3 वाक्य बरोबर आले. 3 पर्यायामध्ये आहे का, बघा 2 नंबरच्या पर्यायामध्ये 3 हे उत्तर आहे. म्हणजे आपलं 3चं उत्तर काय असणार आहे, बरोबर असणार आहे. आता खालीलपैकी कोणत्या गटातील मूळ संख्येची बेरीज सर्वात जास्त आहे. खालीलपैकी कोणत्या गटातील मूळ संख्येची बेरीज सर्वात जास्त आहे. आता 11 ते 20, 11 ते 20 बेरीज करा बरं. करूया, चला आपण 11 ते 20ची बेरीज करूया. 11 अधिक 11 11. परत दुसरी कुठली मूळ संख्या आहे, 13 आहे. परत 11च्या ह्याच्यामधले 11 ते 20मधील 17 आहे आणि 19 आहे. तर या सर्वांची बेरीज करूया. 1 आणि 3 4, 4 आणि 7, 7 आणि 4 11, 11 आणि 9 20, हातच्याले 2, 4 आणि 2 6, याची 60 बेरीज आली. त्यानंतर बघा 91 ते 100. मग 91 मध्ये 91 आणि किती आहे, 97 आहे. तर 7 आणि 1 8, 9 9 18. बघा आता व्यवस्थित बघा, 188 आलं. 61 ते 70, 61 ते 70 मध्ये बघा 61. परत काय आहे, 63 नाही, 63 नाही, 65 पण नाही, 67 आणि 69. बघा आता 1 आणि 7 8, 8 आणि 9 9 8 17, हातच्याले 1 6 6 आणि 12, 6 आणि 19 197. त्यानंतर काय आहे, 41 ते 50. आता 41 ते 50 मध्ये 41, परत 43, 45 नाही, 47, 49. बघा आता 3 आणि 1 4, 4 7 आणि 4 11, हातच्याले 1
4 आणि 4 8 आणि 4 3 12 आणि 1 13. तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, खालीलपैकी कोणत्या गटातील मूळ संख्यांची बेरीज सर्वात जास्त आहे. तर आपला सर्वात जास्त बेरीज कशी आहे, तर 61 ते 60 गटाची आहे. म्हणजे हा पर्याय का आपला असणार आहे, बरोबर असणार आहे. 197 बेरीज आलेली आहे त्याची. त्यानंतर बघा, खालीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे. चुकीचे विधान कोणते आहे. चुकीचे विधान, 2 विषम संख्यांचा गुणाकार समसंख्याच येतो का रे 2 विषम संख्येचा. आता उदाहरण घेऊया. विषम संख्या कोणती आहे, तर आपली 3 आहे. 3 आणि 5 5 त्रिक 15 म्हणजे समसंख्या येते का, नाही येत, म्हणजे विषम संख्या येते. म्हणजे हे विधान काय आहे, चुकीचेच आहे. हे विधान काय आहे, चुकीचे आहे. 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच येते. आता बघा, 2 समसंख्याची बेरीज आपण अवघडापासून सोप्याकडून अवघडाकडे जाऊया. 4 आणि 2 किती झाले, 6 म्हणजे समसंख्या झाली. 8 आणि 4 किती झाले, 12 म्हणजे समसंख्या झाली. म्हणजे हे विधान आपले काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतर एक सम व एक विषम संख्येची वजाबाकी विषम संख्येची येते. एक सम आणि एक विषम संख्येची वजाबाकी. आता बघा, 12तनं एक सम आणि एक विषम संख्येची वजाबाकी. आता 12तनं 5 घालवा. 12तनं 5 गेल्यानंतर किती येतं रे, 12तनं 5 गेल्यानंतर किती येतं, 7 येतं. मग 7 ही काय आहे, विषम संख्येच आहे. दुसरं घेऊया. 5मधनं 6मधून 3 गेले. 6मधून 3 गेले, किती राहते रे, विषम 3च येते. म्हणजे एक समसंख्या आणि एक विषम संख्या जर आपण घेतली, त्याची वजाबाकी केली तर काय येते, विषम संख्याची येते. म्हणजे हे उदाहरणसुद्धा बरोबर आहे. त्यानंतर बघा, 2 विषम संख्यांची बेरीज अथवा वजाबाकी विषम संख्येची येते. आता 2 विषम संख्यांची बेरीज अथवा वजाबाकी विषम संख्येची येते का, बघूया. आता विषम संख्या कोणती आहे, 9 आहे. 9मधून विषम संख्या 5 घालवली तर 9मधून 5 गेल्यानंतर 4 राहतं, म्हणजे समसंख्या येते. म्हणजे हे विधान काय आहे, चुकीचे आहे. मग आपलं कुठलं बरोबर आहे. इथं प्रश्न काय विचारले, खालीलपैकी चुकीचे विधान कोणते. 1 नंबरचं चुकीचं आहे आणि 4 नंबर चुकीचं आहे. अ आणि ड. तर अ आणि ड बघा, पर्याय क्रमांक 4मध्ये उत्तर आहे. म्हणजे आपण काढलेलं उत्तर काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा, 5 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी पूर्ण वर्गसंख्याचा गट कोणता. आता सोपा आहे बघा, त्याचे वर्गपाठ आहे ते एका सेकंदात सोडवतील. 2 आहे का, नाही. 3 वर्गसंख्या आहे का, नाही. 7 आहे का, नाही. म्हणजे हा गट काय झाला, चुकीचा आहे. त्यानंतर बघा, 8 वर्गसंख्या नाही. 27 आहे, 64 आहे, परंतु 8 नसल्यामुळे हा सुद्धा पर्याय येणार नाही. बघा, 1चा वर्ग 1च असतो मित्रांनो. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 म्हणजे हा पर्याय काय असणार आहे, आपला बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा, 4 नंबरचा पर्याय आहे 36 आहे. 36 म्हणजे 6चा वर्ग, 49 म्हणजे 7चा वर्ग आणि 81 म्हणजे 9चा वर्ग. म्हणजे ही सुद्धा वर्गसंख्या आहे. आपल्याला वर्गसंख्येचा गट विचारलेला आहे. तर क आणि ड आपले काय झालं, उत्तर बरोबर आहे. पर्यायामध्ये बघा, क आणि ड आहे का, 2 नंबरच्या पर्यायामध्ये आहे क आणि ड. म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरचा बघा, 6 नंबरचा प्रश्न आहे, म ही एक समसंख्या आहे तर खालीलपैकी कोणती समसंख्या नसेल. आता म ही एक समसंख्या आहे. समसंख्येचं आपण बघितले का, समसंख्यामध्ये आहे तर खालीलपैकी कोणती समसंख्या नसेल. आता म वजा 4, मग समसंख्यातून समसंख्या वजा केल्यावर कसं येते बघा, म वजा 4 येईल का, कोणती समसंख्या नसेल सांगितले. 4 वजा 4 किंवा 8 वजा 4 समसंख्या नसेल सांगितले. 8 वजा 4 जर केलं तर 4 ही समसंख्याची येईल, त्याच्यामुळे हा पर्याय येणार नाही. आता इथे बघा, 8 अधिक 2 10. 8च आपण घेऊया. 8 अधिक 2 केलं तर काय होईल, 10 येईल. 10 आल्यानंतर समसंख्या आहे, म्हणजे इथं काय सांगितलं आपल्याला, समसंख्या नसेल सांगितले. म्हणजे हा सुद्धा पर्याय येणार नाही. आता बघा, 8 दोन्ही 16, 8 घेतलं आणि 2 घेतलं, गुणाकार केला, 8 दोन्ही 16 म्हणजे 16 ही काय आहे, समसंख्या आहे. म्हणजे हा सुद्धा पर्याय येणार नाही. त्यानंतर बघा, इथं 8 अधिक 3 म्हणजे 11 ही विषम संख्या आली. विषम संख्या म्हणजे समसंख्या नसेल म्हटले, म्हणजे हा पर्याय काय असणार आहे, आपला बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा, 7 नंबरचा प्रश्न, 2 अंकी एकूण समसंख्या किती आहेत. आता 2 अंकी एकूण समसंख्या किती आहेत रे मित्रांनो. 2 अंकी जर समसंख्या सोडल्या तर आपल्याला ही गोष्ट पाठ करायला पाहिजे की तक्ता पाठ करायला पाहिजे होता, म्हणजे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तर आपल्याला किती 2 अंकी समसंख्या आहेत, आपल्याकडे किती आहेत, 50 समसंख्या आहेत. पण 50 मधील जर आपण पहिल्या 1 ते 10 मध्ये एक अंकी संख्या 5 वजा केलं तर किती राहतात रे, 45 राहतात. म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे, 3 येणार आहे. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघा, एक समसंख्या आहे तर क च्या पुढील 5वी समसंख्या कोणती. आता काय सांगितले, क ही एक समसंख्या आहे, बरोबर की नाही. मग क ही समसंख्या आहे, मग क ची समसंख्या आपण 3 घेऊया. 3 अधिक 5 किती झालं, 8 झालं. म्हणजे हा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. आता बघा, 3 अधिक 10 केलं तर किती येणार, 13 येणार. ते येणार आहे. मग
3 आपण घेतलं, 3च्या नंतर 5वी संख्या म्हणलं तर बघा 5 आलं, 7 आलं, 9 आलं आणि 11 आणि 13, म्हणजे 5वी समसंख्या कोणती येणार आहे? क अधिक 10 येणार आहे. म्हणजे हा पर्याय काय असणार आहे आपला? बरोबर असणार आहे. तर इथं बघा 3 वजा 5 तर येणार नाही, 5 क येणार आहे, म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे. खूप सोपं आहे हे, व्यवस्थित लक्ष दिलं तर लवकर समजेल. बघा, आणि 15च्या वर्गातून 9चा वर्ग वजा केल्यास उत्तर किती येईल? आता 15चा वर्ग किती आहे रे? 15चा वर्ग किती आहे? 225. यासाठी तुम्हाला वर्गपाठ असणे खूप गरजेचं आहे. 225 9, त्यातून 9चा वर्ग आपल्याला वजा करायचा आहे 9. आता 5मधून 9 गेले किती राहते? आपल्याकडे 6 राहते. हातच्याले 1, 2तनं 1 गेलं 1, हातच्याले 1, म्हणजे किती राहते? 15मधून 9 गेले, घालवायचे आपल्याला 6 राहिले, हातच्याले 1, 2मधून 1 गेल्यानंतर खाली किती राहते? 1 राहते, आणि हे वरचं आलं किती? 216 आलं. बरोबर का? 216 आलं. आता काय करायचं आपल्याला? मग काय उत्तर किती येईल? उत्तर आपल्याला काढायचं आहे. तर आता चला काढूया उत्तर. 15च्या वर्गातून 9चा वर्ग वजा केल्यानंतर किती उत्तर येते? आपलं गणित थोडंसं चुकलेलं आहे. 15च्या वर्गातून आपल्याला 9चा वर्ग वजा करायचा आहे. आपण फक्त 9 वजा केलेला आहे. आता बघा 15चा वर्ग 225 आहे, त्यातून 9चा वर्ग किती आहे? 81 आहे. 81 वजा करायचं आहे. 15तून 1 गेलं, 5तून 1 गेलं, 4 राहिले, हातचे आले 1, 12तून 9 गेले, 12तून 9 गेल्यानंतर किती राहते रे? हातच्या नाही, 12तून 8 गेले, 4 राहिले, हातचे आले 1, आणि 2मधून 1 गेले 1. 144 आला. आता 144 कशाचा वर्ग आहे रे? तर 144 हा 12चा वर्ग आहे, त्यामुळे 2 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे. ना खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती आहे विचारली. खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती आहे? आता 4 आहे, 9 आहे, 2 आहे आणि 25 आहे. आता आपण 25 ही मूळ संख्या आहे म्हणू शकतो, परंतु 25 2 ही मूळ संख्या आणि संयुक्त संख्या आहे, त्यामुळे हे दोन्ही येऊ शकतात. तसं जरी केलं तरी चालतं, किंवा 2चा वर्ग 4 आहे, 3चा वर्ग 9 आहे, 5चा वर्ग 25 आहे. जर ह्या पद्धतीने जरी केलं तरी 2च उत्तर येणार आहे. आणि तुम्ही मूळ संख्या आणि संयुक्त संख्या जरी काढल्या तरी सुद्धा त्या पद्धतीने जरी उत्तर केलं तर 2च येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण मूळ संख्या, समसंख्या, विषमसंख्या, वर्गसंख्या या घटकाचा सविस्तर असा अभ्यास केलेला आहे. या घटकामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, कारण की खूप महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहेत. आणि 5वी नवोदयचा स्वाध्यायसुद्धा, सरावसुद्धा लवकरात लवकर सुरू होणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला अजून कोणत्या प्रकारे माहिती हवी असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि रेग्युलरली तुम्हाला व्हिडिओ टाकले जातील. तरीसुद्धा काही अडचण आल्यास, एखाद्या वेळेस व्हिडिओ राहिला असेल तरीसुद्धा तुम्ही अभ्यास व्यवस्थित असा करायचा आहे. आणि समसंख्या, विषमसंख्याचा आणि वर्गसंख्या, घनसंख्यांचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्यामुळे तिथे जाऊन नक्की बघा. धन्यवाद.